संपूर्ण महाराष्ट्रात 27 ऑगस्टपासून 10 दिवसांच्या गणेशोत्सवाला सुरुवात होत असून वर्धा जिल्ह्यातही उत्सवासाठी जोरदार तयारी सुरू आहे। जिल्ह्यात सुमारे 14,000 घरगुती गणपती आणि 300 सार्वजनिक मंडळांमार्फत बाप्पाची स्थापना होणार आहे। मात्र यंदाचा उत्सव ओला दुष्काळ व महागाईच्या सावटाखाली साजरा केला जाणार आहे। अतिवृष्टीमुळे खरीप हंगाम वाया गेल्याने शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती ढासळली असून संपूर्ण जिल्ह्यात दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे। जरी आर्थिक अडचणी असल्या तरीही जिल्ह्यातील नागरिकांनी उत्सवासाठी आपली तयारी सुरू ठेवली। वर्धा जिल्हा नेहमीच शांततेने आणि सुव्यवस्थेने गणेशोत्सव साजरा करणार आहे। विशेषतः शहरी भागात मोठ्या उत्साहात हा सण साजरा केला जातो। आमचा व्यवसाय आजपासून आहे। आमचे वडील बनवत होते, वडिलांपासून आम्ही उपाय घेतला। आमच्या वडिलांचे वडील करत होते। म्हणजे आमचा पूर्ण व्यवसाय खानदानी धंदा असल्याने। साधारण किती वर्ष झाले असेल तुमचा व्यवसायाला? आता माझा का तुमचा वडिलोपार्जित आहे का? वडील वाहिल्यानंतर मग आम्ही लागलो। तरी 25-30 वर्ष झाली आहे। तुम्ही मूर्ती तुम्ही कशाच्या बनवता? मातीच्या, पूर्ण मातीच्या आहे। पूर्ण मातीच्या? हो, पूर्ण मातीच्या आहे। तुम्हाला माती उपलब्ध आहे का आपल्या परिसरामध्ये, की काही बाहेरून आणावं लागतं? बाहेरून आणावं लागते। हे माती आणावं लागते सावरगाव, नागपूरच्या तिकडे, चंद्रपूर जिल्ह्यातली अशी माती आणावं लागते दुरून। तर माझे नाव विवेक अरुणराव वालते, सिंधीमेघेत राहणार माझे, सिंधीमेघे वर्धा। तर मी सांगणार आहोत मातीबद्दल काय काय होतं। तर मातीबद्दल जे काय आम्ही मूर्त्या बनवतो, जे आमच्या पिढीने पिढी चालू आहे मूर्त्याकार, जे आम्ही बनवतो कारागिरी, ते 40 ते 50 पैकी अधिक जास्त आम्ही बनवतो। पहिले माझे आजोबा बनवत होते, त्यानंतर माझे पप्पा बनवत होते, त्यानंतर मग आता आमची पिढी झाली।